दर्शको, आता पाहणार आहोत एक विशेष बातमी। शेगावच्या संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचे सोलापूरच्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणात असलेल्या दक्षिणाकाली मंदिर परिसरात भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी निलगार समाजाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते पालखीचे स्वागत आणि पूजन करण्यात आले। या प्रसंगी नारायण काळपगार, अरुण गोगी, सुनील मुनकंपल्ली यांच्यासह पदाधिकारी, समाज बांधव तसेच माणिकरेती शाळेतील शिक्षकवृंद, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी येथील पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। निलगार ज्ञाती संस्था दक्षिणाकालिका देवस्थानतर्फे आम्ही दरवर्षी शेगावचे गजानन महाराजांच्या पालखीचं आमच्या मंदिर प्रांगणात स्वागत करीत असतो आणि सर्व वारकऱ्यांना आमच्यातर्फे अल्पोपहाराची सोय केलेली असते। ही प्रथा आमच्याकडे गेल्या 50 वर्षापासून चालू असून आणि ते गजानन महाराज पालखीसोबत आलेले सर्व वारकरी मंडळीसुद्धा आम्हाला खूप सहकार्य करतात, त्याबद्दल धन्यवाद। शिक्षण समाज प्रसारक मंडळ यांच्याकडून सर्वांकडून शेगावचे गजानन महाराज या पालखीचे आम्ही दरवर्षाप्रमाणे यावेळी उत्साहाने स्वागत केलेलं आहे। या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात दरवर्षी त्या गजानन महाराजांची पालखी आल्यामुळे इथल्या शिक्षक, विद्यार्थी या पूर्ण शिक्षण संस्थेत एक भक्तिमय वातावरण तयार होतो। विद्यार्थ्यांना भक्तिसागरात मिळून त्यांनी एक भक्तीच्या मार्गाला लागतात। या हिशोबाने मी मागील अनेक वर्षापासून या गजानन महाराज पालखीचं स्वागत करतो आणि मी प्रार्थना करतो या शिक्षण संस्थेत त्यांचा आशीर्वाद कायम राहील। धन्यवाद। वर्षीसुद्धा गजानन मालकीचं आपण आवाहन केलेलं आहे, त्यांना अल्पोपहार आणि चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे। हे भक्तिभाव वातावरण आपल्या संस्थेत तयार झाले। पालखी समवेत असलेल्या वारकऱ्यांना यावेळी अल्पोपहारही देण्यात आला। यावेळी माणिकरी शाळेतील विद्यार्थ्यांनी अल्पोपहार वाटपाची सेवा दिली। एकंदर पालखी सोहळ्यामुळे तसेच शाकंभरी महोत्सव सुरू असल्याने निलगार इस्टेटचे प्रांगण भक्तिमय बनले होते।